नमस्कार, प्लंबिंग ट्रेड वरील या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मेजरिंग टूल्स, कटिंग टूल्स, रेंचेस, डाय सेट, स्क्रू ड्रायव्हर्स आणि वॉशर यांसारखे विविध हँड टूल्सला वापरण्याचा सराव, त्यांचे महत्त्व आणि त्यांची देखभाल करणे जाणून घेऊया। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पुढील बाबींमध्ये सक्षम व्हाल। मेजरिंग टूल्स वर्कपीसवर ठेवा आणि आवश्यक लांबी मोजा। कटिंग टूल्स सक्षमतेने वापरा। ॲडजस्टेबल रेंज, वॉटर पंप प्लायर आणि पाईप रेंजचा वापर करा। पाईप्सवरील बाहेरील धागा कापण्यासाठी रॅन्चेट डाय सेट वापरा। स्क्रू ड्रायव्हर, वॉशर आणि स्पॅनर वापरा। प्लंबर हँड टूलचे महत्त्व, त्यांचा वापर आणि त्यांची देखभाल समजून घेऊया। चला आता आपण याकरिता आवश्यक असलेले टूल्स आणि उपकरणे गोळा करूया। एक स्टीलची मोजपट्टी, एक स्टील टेप, एक 4 फोल्ड बॉक्स वुडन रूल, एक रॉल जंपर, एक वॉटर पंप प्लायर, एक ॲडजस्टेबल रेंज, एक पाईप रेंज, एक हॅकसो फ्रेम आणि ब्लेड, एक रॅन्चेट डाय सेट, स्क्रू ड्रायव्हर्स, वॉशर्स गरजेनुसार, स्पॅनर्स। मेजरिंग टूल कसे वापरावे? स्टीलची मोजपट्टी, ही खात्री करा की मेजरिंग करिता स्टीलची मोजपट्टी ऑब्जेक्टवर सरळ ठेवली आहे। वर्कपीसवर स्टीलची मोजपट्टी ठेवा आणि दिलेल्या परिमाणानुसार मोजा। आवश्यक लांबी चिन्हित करा। स्टीलची मोजपट्टी स्क्रॅपर, स्क्रू ड्रायव्हर किंवा प्री बार म्हणून वापरू नका। स्टील टेप, टेपला तिच्या केसमधून हळुवारपणे खेचून बाहेर काढा। सुरुवातीच्या बिंदूपासून इच्छित लांबीपर्यंत तिला ग्लाइडिंग करा। दिलेल्या परिमाणानुसार मापन करा। मोजलेला भाग चिन्हित करा। सुरक्षिततेचे हे मुद्दे लक्षात ठेवा। प्रत्येक वापरानंतर स्वच्छ लिंट फ्री कापडाने टेप पुसून काढा। विद्युत उपकरणांभोवती काम करताना सावधगिरी बाळगा। टेप हळूहळू मागे घ्या। 4 फोल्ड बॉक्स लाकडी रूलर, फोल्डिंग रूलर लहान आणि लांब दोन्ही अंतरे मोजण्यासाठी सुलभ आहे। आपल्याला काहीतरी लहान मोजण्याची आवश्यकता असल्यास फक्त सेक्शनचा एक भाग उघडा। वर्कपीसवर दिलेले परिमाण मोजण्यासाठी 4 फोल्ड बॉक्स लाकडी रूलर ठेवा। मोजलेला भाग चिन्हित करा। जेव्हा तुम्हाला उंच किंवा त्याहून दूर असलेली एखादी गोष्ट मोजायची असल्यास फोल्डिंगचे रूलर चांगले काम करतात। तुम्ही सेक्शनला त्रिकोणात किंवा इतर कोनात वाकवू शकता आणि घर किंवा पुलावरील अंदाजे कोन करण्यासाठी त्याचा वापर करू शकता। समांतर रेषा काढण्यात मदत करण्यासाठी फोल्डिंग रूल हा 4 आकारात उघडला जाऊ शकतो। सेक्शनच्या तीक्ष्ण कडांपासून सावध राहा। कट टाळण्यासाठी तो काळजीपूर्वक हाताळा। रॉल जंपर वापरणे, आवश्यक कोनात रॉल जंपर धरा। भिंतीवर किंवा कॉन्क्रीटमध्ये छिद्र करण्यासाठी तो मार्किंगच्या जागी ठेवा। रॉल जंपरच्या वरच्या बाजूला हातोड्याने प्रहार करा। रॉल जंपर वारंवार फिरवत राहा। आवश्यक खोलीपर्यंत एक छिद्र करा। सुरक्षिततेचे हे मुद्दे लक्षात ठेवा। आपल्या डोळ्यांना ढिगाऱ्यापासून वाचवण्यासाठी नेहमी सुरक्षा चष्मा किंवा गॉगल घाला। टूल हाताळताना कट आणि ओरखडे टाळण्यासाठी ग्लव्ज वापरा। वॉटर पंप प्लायर कसा वापरावा? वर्कपीस जबड्यात धरा। ऑब्जेक्टच्या विरुद्ध गुळगुळीत जबडा घट्ट करण्यासाठी आणि दाताने ऑब्जेक्ट सोडण्यासाठी वॉटर पंप प्लायरवर पकड घट्ट करा। स्पिंडल सारख्या गोलाकार ऑब्जेक्ट्सवर वापरा। सुरक्षिततेचे हे मुद्दे लक्षात ठेवा। आपली बोटे जबड्यापासून दूर ठेवून घट्ट पकड वापरून प्लायर धरा। पिंचिंग टाळण्यासाठी आपला हात थेट जबड्याच्या मार्गावर ठेवणे टाळा। ॲडजस्टेबल रेंज कसे वापरावे? ॲडजस्टेबल रेंज बिब कॉकच्या स्टफिंग बॉक्सवर ठेवा। नट घट्ट किंवा सैल करण्यासाठी पकडा आणि काम करा। हँड पंपचे भाग काढून टाकण्यासाठी याचा वापर करा। सक्शन पाईपवर फ्लंज बोल्ट आणि नट एकत्र करण्यासाठी वापर करा। रेंज हॅमरने किंवा अन्य टूलने कधीही प्रहार करू नका। त्यावर प्रहार केल्याने पाना तुटू शकतो आणि इजा होऊ शकते।
पाईप रेंज कसा वापरावा? पाईप रेंज गोल वस्तू किंवा पाईप्स आणि फिटिंगवर ठेवा. नीट पकडा आणि फिटिंगसह पाईप तोडण्यासाठी किंवा एकत्र करण्यासाठी वापरात घ्या. पाईप किंवा फिटिंगच्या आकारानुसार योग्य आकाराचे पाईप रेंज वापरा. सुरक्षात्मक चष्मा किंवा गॉगल घालून तुमच्या डोळ्यांचे रक्षण करा. पाईपचे रेंज घसरले आणि डोळ्यावर आदळल्यास डोळ्यांना दुखापत होऊ शकते. हॅकसॉ फ्रेम आणि ब्लेड कसा वापरावा? फ्लॅट्स आणि पाईप्स करण्यासाठी हॅकसॉ वापरा. निश्चित लांबीसाठी फिक्स हॅकसॉ वापरा. वेगवेगळ्या लांबीसाठी ऍडजस्टेबल हॅकसॉ वापरा. मोठ्या व्यासाचे पाईप आणि ट्यूब कापण्यासाठी खोल कटिंग वापरा. कटिंग वर्कपीस नुसार योग्य पिच ब्लेड निवडा. वापरण्यापूर्वी ब्लेडवर कोणतेही नुकसान किंवा झीज झाल्याच्या मार्किंग्स तपासा. खराब झालेले ब्लेड सुरक्षा आणि कार्यक्षमतेशी तडजोड करू शकतो. जीर्ण ब्लेड बदला. रॅचेट डाय सेट कसा वापरावा? पाईपच्या आकारानुसार डाय निवडा. डाय स्टॉक मध्ये डायस ठेवा. पाईपच्या टोकाला डाय सेट ठेवा आणि पाईपच्या वायर्स मध्ये घट्ट धरून ठेवा. पाईपच्या टोकावरील आउट थ्रेड्स कापण्यासाठी घड्याळाच्या दिशेने फिरवा. रॅचेट डाय स्टॉकचा गिअर बदलून क्रिया उलट करा. फिमेल थ्रेडेड फिटिंग्स वापरून थ्रेड तपासा. वारंवार ल्युब्रिकेंट ऑइल वापरा. सुरक्षिततेचे हे मुद्दे लक्षात ठेवा. जर डाय अडकला किंवा त्याला प्रतिकार झाला तर रॅचेट किंचित उलटा. जबरदस्ती केल्याने थ्रेड्स किंवा टूल्सचे नुकसान होऊ शकते. सुरक्षात्मक चष्मा आणि गॉगल वापरून तुमचे डोळे सुरक्षित करा. थ्रेडिंग दरम्यान मेटल शेविंग्स किंवा कचरा उडू शकतो. स्क्रू ड्रायव्हर्स कसे वापरावे? विटांच्या भिंतीवर स्क्रू चालवण्यासाठी योग्य स्क्रू ड्रायव्हर बिट वापरा. जलद आणि सुलभ स्क्रू ऑपरेशनसाठी रॅचेट वापरा. स्टार हेड आणि फ्लॅट हेड स्क्रूइंग ऑपरेशनसाठी रिव्हर्सिबल स्क्रू ड्रायव्हर वापरा. स्क्रू ड्रायव्हरच्या हँडलला हातोडा मारू नका, त्यामुळे हँडलचे नुकसान होऊन उपयोगितेवर परिणाम होऊ शकतो. इन्सुलेटेड हँडलसह स्क्रू ड्रायव्हर वापरा. वॉशर कसे वापरावे? फ्लंज घट्ट करण्यासाठी बोल्ट आणि नट यामध्ये वॉशर ठेवा. दोन धातूच्या वस्तूंच्या विविध लॉकिंग ऑपरेशनसाठी वॉशर ठेवा. वॉशर बोल्ट किंवा स्क्रू भोवती व्यवस्थित बसत असल्याची खात्री करा. आतील व्यास फिक्सिंगच्या व्यासापेक्षा थोडा मोठा असावा. तो खूप मोठा किंवा खूप लहान नसावा. स्पॅनर कसा वापरावा? लॉकिंग नटसाठी योग्य एंड स्पॅनरचा योग्य आकार निवडा. विशिष्ट हेतूसाठी सिंगल एंड वापरा. दोन वेगवेगळ्या आकाराचे नट घट्ट करण्यासाठी डबल एंड स्पॅनर वापरा. जिथे अडथळा असेल किंवा लांब हँडलची आवश्यकता असेल तिथे बोल्ट आणि नट्स घट्ट करताना मजबूत पकड मिळवण्यासाठी रिंग एंड वापरा. स्पॅनर ढकलणे टाळा. तो टॉर्क तयार करण्यासाठी डिझाईन केलेला आहे, ढकलण्याकरिता नाही. ढकलण्याने तो तुटू शकतो, म्हणून ढकलण्याऐवजी फिरवा. प्लंबरच्या हँड टूल्सची सामान्य काळजी आणि देखभाल पद्धती. स्टील टेप. स्टील टेपचा शेवटचा भाग कधीही दुमडलेला किंवा वाकलेला नसावा. टेप वापरल्यानंतर पुसून कोरडी करायला हवी. रॉल जम्पर. स्ट्राइक करताना वारंवार फिरवले पाहिजे. त्यात अडकलेले कोणतेही मटेरियल काढण्यासाठी वारंवार अंतराने बाहेर काढायला हवे. ब्लेडसह हॅकसॉ फ्रेम. प्रत्येक वापरानंतर कोणताही कचरा काढण्यासाठी तो पूर्णपणे स्वच्छ करा. फ्लॅट फाईल. हे एक ढकलण्याचे टूल म्हणून वापरले जाऊ नये. वापरल्यानंतर चिप्स काढून टाका. शिजल. कोल्ड फ्लॅट. मशरूम हेडेड शिजल वापरू नका. शिजल आडवी वापरत असताना हातोडा मारू नका. स्क्रू ड्रायव्हर. स्क्रूच्या हेडवर योग्यरित्या टिप निश्चित करण्यासाठी वापरण्यात यावी. शिजल म्हणून वापरू नये. वॉटर पंप प्लायर. मजबूत पकडीसाठी आणि घट्ट करण्यासाठी वापरण्यात येऊ नये. ऍडजस्टेबल रेंज. जड काम करताना हँडलच्या भागावर हातोडा मारू नका. पाईप रेंज. हातोडा म्हणून वापरू नका. लिव्हर टाळा. पाईपच्या आकारानुसार योग्य आकार वापरा. स्पिरिट लेवल. वापरल्यानंतर फेकू नका. बॉल पिन हातोडा. पाचर शिवाय वापरू नका. उंचावरून खाली फेकू नका. डबल एंड स्पिनर. प्रहारासाठी वापरू नका. लिव्हरसह वापरू नका. ट्रॉवेल. फेरुल शिवाय वापरू नका. क्रॉक किंवा वापरलेला ट्रॉवेल वापरू नका. डाय स्टॉक सह डाय. पटकन कापण्यासाठी जास्त खोली देऊ नका. ल्युब्रिकेंट ऑइल सतत वापरा. पाईप वाईज. हँडल जास्त घट्ट करू नका. हँडल जास्त घट्ट करण्यासाठी लिव्हर वापरू नका. या व्हिडिओमध्ये आपण काय करावे याबद्दल चर्चा केली आहे. मेजरिंगचे टूल्स वर्कपीसवर ठेवा आणि अत्यावश्यक लांबी मोजा. कटिंग टूल्स कार्यक्षमतेने वापरा. ऍडजस्टेबल रेंज, वॉटर पंप प्लायर आणि पाईप रेंजचा वापर करा. पाईप्स वरील एक्सटर्नल थ्रेड कापण्यासाठी रॅचेट डाय सेट वापरा. स्क्रू ड्रायव्हर, वॉशर आणि स्पॅनर वापरा. प्लंबर हेड टूल्सचे महत्व. त्यांचा वापर
आणि त्यांची देखभाल समजून घ्या. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. सर्वांचे आभार आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.